बरोबर दादा. आणि तुम्ही नेहमी बोलता की पैशाला किंमत नाही, मग तुम्ही याच्या बैलगाड्या व्यतिरिक्त असं म्हणजे काय करता की? नक्कीच पैशाला किंमत नाही म्हणजे पैसा कमवला पाहिजे. बैलगाडा क्षेत्रात पैशाला किंमत नाही, बैलगाडा क्षेत्रात माणसं जोडा, नाव कमवा. मात्र काही लोक बैलगाडी क्षेत्रात येत आहेत, पैसा कमवतात, त्यांना मी आता काही बोलत नाही. मात्र या बैलगाडी क्षेत्रात यायचं असेल तर तुम्हाला व्यक्तिगत सोर्स ऑफ इन्कम निर्माण केला पाहिजे, स्वतःची उत्पन्नाची साधनं असली पाहिजेत, तरच या क्षेत्रात या. म्हणजे आता बघा सचिन शेठ आपले असतील तर ते व्यावसायिक आहेत आणि व्यवसाय करून हे क्षेत्र पाहत आहेत. त्या नुसते सचिन शेठ बैलगाडी करतायत का? नाही. म्हणजे एक व्यवसाय जपून आपला आवड जपणे, आपला छंद जोपासणे ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. त्याच्यामुळे या क्षेत्रात जो काही नवीन वर्ग येतोय, येऊ इच्छितोय, त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमचा व्यवसाय बघा, तुम्ही तुमची नोकरी बघा आणि त्याच्यातून जी काही रक्कम राहील तर ती या बैलगाडी क्षेत्रात वापरा आणि मग त्या पद्धतीने करा. अन्यथा जर तुम्ही काहीच न करता या क्षेत्रात येत असाल, तुम्ही पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहत असाल तर तुम्हाला भिकेचे डोहाळे लागल्याशिवाय राहणार नाही. नक्की दादा, खूप चांगलं बोललं. आणि एक दादा तुम्ही पण एक कंटेंट क्रिएटर म्हणून तुमचा मी खरंच म्हणजे खूप मोठा फॅन आहे. कारण का तुम्ही संपूर्ण मैदानाची माहिती सर्वप्रथम देता आणि योग्यरित्या देता, हे खूप चांगलं आहे. आणि दादा तुम्ही पण एक कंटेंट क्रिएटर आहे. आमच्यासारखे नवीन युट्यूबरांना म्हणजे काय संदेश द्याल? मी पण जेमतेम 1 वर्षापासून व्हिडिओ करतोय, पण याच्या व्यतिरिक्त मी बघतोय ना बरेचसे नवीन युट्यूबर्स आहेत ना, म्हणजे थोडंसं चुकीचं दाखवतो. या सोशल मीडियाचा वापर जर तुम्हाला योग्य रीतीने करता आला तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. महत्वाचं सोशल मीडियामध्ये असतो कंटेंट. तो कंटेंट काय आहे, कशा पद्धतीने तो तुम्हाला मांडता येईल. ज्याला कळलं त्याला हे युट्यूब क्षेत्र कळलं, कारण हे व्यावसायिक सुद्धा क्षेत्र आहे. काही लोक याच्यावर व्यावसायिक सुद्धा पाहतात. जर तुम्हाला व्यावसायिक युट्यूब मध्ये यायचं असेल तर तुम्हाला कंटेंट चांगला असला पाहिजे, प्रॉपर गोष्टी करता आल्या तर नक्कीच होतं. कारण मी माझं चॅनल 4 महिन्यात 35,000 पर्यंत नेलंय. याच्यावरून तुम्हाला कळत असेल माझं पहिलं पेमेंट 80,000 आहे. तर तुम्ही एक घोषणा केलेली की माझे म्हणजे युट्यूबची इन्कम असेल, म्हणजे काय नक्की त्याचं वितरण असेल? मगाशीच आमचे मित्र मोरे सर युट्यूबचे जे आहेत तर त्यांना मी सांगितलं की माझं जे पहिलं पेमेंट 80,000 आले तर त्या 80,000त 20,000 रुपये टाकून मी पुशेगावला जेवढे काही गाडा मालक येणार आहेत त्यांना मोफत जेवण देणार आहे. तर नक्कीच त्या मित्रांनो आणखी काय पाहिजे या बैलगाडा क्षेत्रामध्ये? अशी आपल्याला सोन्यासारखी माणसं भेटतात. मागे सचिन शेठ आहेत, निंबाळकर सर आहेत, यांच्यासारखी आपल्याला छान छान अशी लोक मिळतच असतात. आणि यांच्यासारखी विचारणं आपण संपूर्ण बैलगाडा चालक मालक आणि बैलगाडा प्रेमीने वरपर्यंत नेले पाहिजेत. आणि हे आपल्या सामंजस्याचे संबंध ठेवले पाहिजेत. सर्वांसोबत ना मैत्रीचे प्रतीक ठेवले पाहिजेत. दादांशी बोललो, राहुल दादांशी, त्यांचे म्हणजे ना तुमच्याबद्दलचे ना जे संबंध आहेत ना खूप जवळचे आहेत. म्हणजे एकदम कमी कालामध्ये तुम्ही एवढे अटॅच झाला, काय सांगाल त्यांच्याबद्दल? राहुलबाईंशी आमचे संबंध चांगलेच आहेत. लास्ट टाइम पाडगावला आलो होतो त्यावेळेस त्यांच्या विरोधात बिनजोड केली होती. लोक असं म्हणतात की बिनजोडमुळे वितुष्ट वाढतं, दुश्मनी वाढतं, असं काही नाही. तुम्ही जर एक चांगलं वैचारिकता ठेवली, एक मैत्रीचे संबंध ठेवले तर नक्कीच काय तुम्ही एक मैत्री जोपासू शकता. उदाहरणार्थ पाडगावला मी त्यांच्या विरोधात हारलो होतो, मग त्यांच्याच बरोबर राहून मी माळशिरसला हिंदी केसरी सुद्धा झालो. म्हणजे असं काही नाही की बाबा एका विरोधात खेळला म्हणून एका पायऱ्यात पळायचं नाही. ही कुठेतरी जी काही संस्कृती परंपरा ही जोपासली पाहिजे. याच्यातून जर वाद निर्माण होत असेल तर त्या संस्कृतीला आणि त्या परंपरेला काहीच अर्थ नाही. आणि दादा आजचा म्हणजे असं होता की तुम्ही बोललेलं की एका व्हिडिओमध्ये की मथुर सोबत होत्या पैरा की मथुर विरोधात होते. काय वाटतं आजच्या म्हणजे हे हिंट द्या, सांगू नका पैरा वगैरे, म्हणून तर मी तुम्हाला म्हणलं ना सोशल मीडियावरती तुम्हाला कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे. कंटेंट क्रिएट करता आला पाहिजे. जर ते तुम्हालाच कळलं नाही तर त्याचा अर्थच नाही. नक्कीच. दादा काय सांगाल शर्यती शौकीनांना काय संदेश द्याल तुम्ही आजच्या या मैदानाबद्दल? शर्यत शौकीनांना संदेश आहे की मागचा पाडगावचा अनुभव असा होता की फाटीतच पब्लिक जास्त होतं, तर फाटीच्या बाहेर राहून जेवढी शर्यत बघता येईल तेवढी बघा आणि बैलांना पळू द्या. याच्यापेक्षा दुसरं काहीच सांगणार नाही. दादा काय सांगता म्हणजे बिनजोडमध्ये आणि घाटावरच्या शर्यतीमध्ये काय अंतर दिसतंय तुम्हाला? घाटावरच्या शर्यती ह्या 3 फेऱ्याच्या शर्यती असतात आणि बिनजोडमध्ये तुम्हाला एकच फेरा पळावा लागतो. कारण घाटावरच्या शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं बैलांचा कस लागतो, कारण तिथं तुम्हाला 3 फेरे पळावे लागतात. इथे एकदाच पळायचं आहे तर इथं थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत आणि घाटावरती थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत. नक्कीच दादा आपल्याकडची जी बरीचशी बैलं आहेत ना आता घाटावरती देखील पळायला लागले. उदाहरणार्थ मथुरच बघा, एवढी चांगली फिटनेस बनवली मथुरने, आज सर्जासोबत पण पळतोय. आणि ही गाडी आपल्या पुसेगावला पण अगोदरच पेरे म्हणजे आपले फुटलेले तुम्ही सांगितलेलं अगोदरच.
पुसेगावच्या पायऱ्याबाबत अजून फिक्स झालेलं नाही हा सर, नक्कीच नाही आहे अजून. पुसेगावचा पायऱ्या फिक्स नाही आहे. ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस आम्ही नक्कीच माहित झालं आम्हाला फिक्स दादा म्हणजे निंबाळकर दादा आम्हाला माहित झालं. आणि आता सांगतात बघा, याच्यातनं पण तुम्हाला काय काय वाटतं ना कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता हा पायरा होणार आहे की नाही होणार आहे, सरांनाच माहिती आणि राहुल दादांनाच माहिती. तर दादा खूप चांगलं बोललं, असं संवाद करत राहा आमच्याशी. खूप सारे धन्यवाद आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. निंबाळकर सर माझा एक प्रश्न नाही, म्हणजे मी ऐकलं ते सांगतोय सरजा बैलाबद्दल की सर्व बोलत होते की गौतम भाईंकडे बैल जेव्हा होता तेव्हा चांगली फिटनेस होती आणि सरांकडे बैल आलाय तर थोडासा कमकुवत वाटतोय, तर असं का? असं काही नाही की कारण तुम्हाला ते तसं वाटत असतं बरं का. फक्त पाहणाऱ्याचा दृष्टिकोन तसा आहे की ते तुम्ही जो सर्जा बघितलाय तेवढाच फोटोतच बघितलाय, तोच फोटो फक्त बघितलाय. ऍक्च्युली सर्जाचं वय वाढते आणि वाढत्या वयानुसार ज्यावेळेस बैल दात लावायला लागतो त्यावेळेस थोडासा त्याचा फिटनेस काय होतो कमी होतो. नंतर एक जसा जसा तो मोठा होईल अजून तुम्हाला तो फिटनेस मध्ये दिसेल वेल मेंटेन आणि वेल फिट बैल आहे. कसं असतं ज्यांना बैलगाडी क्षेत्रातलं काही माहित नाही ते फोटोवरून तुम्ही पारख करता, फोटोवरून पण पारख करू नका. पलामध्ये आता फरक दिसतोय ना, नक्कीच बैल सुधारेल. अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.